The young Sigul was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. एक यंग सिगुल, सिगुल म्हणजे समुद्र पक्षी, एक तरुण समुद्र पक्षी आपल्या लेजवर, लेज म्हणजे नॅरो हॉरिझॉन्टल शेल्फ प्रोजेक्टिंग फ्रॉम अ वॉल और हिअर अ क्लिफ, म्हणजे एका खडकावर एक समुद्र पक्षी एकटाच होता. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर, त्याचे दोन भाऊ आणि त्याची एक बहीण हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर, एक दिवसाआधीच उडून गेलेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम, पण त्याला त्यांच्यासोबत, आपल्या भावांसोबत बहिणीसोबत उडायची भीती वाटली होती. समहाऊ वेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स ही बिकेम अफ्रेड. कसं तरी करून त्याने एक लिटल रन म्हणजे तो धावत धावत थोडा समोर गेला. टू द ब्रिंक, ब्रिंक म्हणजे टोकापर्यंत, दगडाच्या त्या खडकाच्या टोकापर्यंत तो धावत धावत गेला. अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स, आणि त्याने आपले पंख फडकवायचा प्रयत्न केला. ही बिकेम अफ्रेड, पण तो घाबरला. द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी स्ट्रेच डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लाँग वे डाऊन, माइल्स डाऊन. त्याने बघितलं तर खाली जो अथांग पसरलेला समुद्र होता आणि ते खूप खोल होतं. त्याच्या खडकापासून त्याने खाली बघितलं तर त्याला असं वाटलं की माइल्स डाऊन म्हणजे खूप खोल तो समुद्र आहे आणि खूप अथांग पसरलेला तो समुद्र आहे. त्याला त्याची भीती वाटली. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेवर सपोर्ट हिम. त्याला या गोष्टीची सुद्धा खात्री वाटली की त्याचे पंख त्याची साथ देणार नाहीत. सो ही बेंट हिज हेड अँड रन अवे बॅक टू द लिटिल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. त्यामुळे त्याने आपली मान खाली घातली आणि ज्या छोट्याशा बिळामध्ये जो रात्री झोपला होता तो तिथे पुन्हा निघून गेला. इवन वेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज सिस्टर, हिज लिटल सिस्टर, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings, and flew away. He failed to muster up courage to take that plunge, which appeared to him so desperate. जरी त्याने बघितलं होतं की त्याचे भाऊ आणि त्याची छोटीशी बहीण, जिचे पंख तर त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छोटे होते, खूप लहान होते, ते सर्व त्या ब्रिंकपर्यंत, टोकापर्यंत धावत गेले. त्या सर्वांनी आपले पंख पसरले अँड फ्ल्यू अवे, आणि सर्व उडून गेले. बट ही फेल टू मास्टर अप करेज. पण हा जो यंग सिगुल होता तो काही हिंमत गोळा करू शकला नाही. टू टेक दॅट प्लंग, ती उडी मारायची, प्लंग म्हणजे उडी, ती उडी मारायची तो हिंमत गोळा करू शकला नाही. विच अपियर्ड टू हिम सो डेस्पिरेट, जी त्याला खूप डेस्पिरेटली करायचं होतं. म्हणजे त्याची ती करायची इच्छा तर होती पण त्याच्यामध्ये हिंमत होत नव्हती. His father and mother had come around calling him shrilly, upbraiding him. त्याचे फादर, मदर, त्याचे वडील, त्याची आई, ते सर्व त्याला ओरडले. श्रीली म्हणजे इन अ लाऊड हार्श व्हॉइस, म्हणजे कर्कश आवाजामध्ये. अपब्रेडिंग हिम म्हणजे स्कोल्डिंग, त्याला ओरडत होते. त्याची मदर, त्याचे फादर त्याला ओरडत होते. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टाव ऑन द लेज अनलेस ही फ्ल्यू अवे, आणि ते सर्व त्याला धमकी देत होते की जर त्याने उडायचा प्रयत्न केला नाही तर ते त्याला तिथेच उपाशी ठेवतील, त्याला कोणीही काही खायला आणून देणार नाही. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण त्याला इतकी स्वतःच्या जीवाची पर्वा होती की तो तिथून जागचा हल्लासुद्धा नाही. त्याला वाटायचं की आपण उडायचा प्रयत्न केला तर आपण खाली पडू आणि आपण मृत्युमुखी पडून जाऊ. दॅट वॉज 24 hours ॲगो. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. तर ही सगळं व्हायला 24 तास उलटून गेले होते. तेव्हापासून कोणीही त्याच्याजवळ आलेलं नव्हतं. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. त्या दिवशी त्याने दिवसभर बघितलं की त्याचे पॅरेंट्स जे आहेत, त्याचे आईवडील, ते त्याच्या भावांना, बहिणीला कशा प्रकारे त्यांच्यासोबत उडत होते. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, आणि त्यांना उडण्यामध्ये तरबेज करत होते.
टीचिंग देम हाऊ टू स्किम द वेव्स अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. ते त्यांना शिकवत होते की कशाप्रकारे लाटांच्या समांतर उडत जायचं आहे आणि कशाप्रकारे मासे पकडायसाठी समुद्रामध्ये उडी मारायची आहे. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हिअरिंग अँड डिवोर इट. इनफॅक्ट त्याने बघितलं होतं की त्याच्या मोठ्या भावाने आपली पहिली हिअरिंग म्हणजे एक मासा पकडला होता, आपला पहिला मासा पकडला होता. अँड डिवोर इट, आणि त्याने तो खाल्लासुद्धा होता, गिळलासुद्धा होता. स्टँडिंग ऑन अ रॉक while his parents circled around रायझिंग अ प्राऊड कॅकल. जेव्हा त्याचे आईवडील दोघंही त्याच्या अवतीभोवती उडत होते आणि खूप गर्वाने अभिमानाने आवाज काढत होते. त्यांना अभिमान होता की आपल्या मुलाने त्याचा पहिला मासा पकडलेला होता. हे सर्व तो यंग सिगुल आपल्या खडकावरून बघत होता. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लॅट्यू मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज कवर्डिस. आणि बाकी मग दुसऱ्या दिवशी पूर्ण सकाळी समोरच्या एका प्लॅट्यूवरचं एक खडक होता, क्लिफ होती म्हणजे उंचवटा होता, आणि त्यावर त्याची सगळी फॅमिली म्हणजे त्याचे 2 भाऊ, 1 बहीण, त्याचे आईवडील, सर्व लोक त्याला टॉन्ट करत होते त्याच्या कावर्डिससाठी. कावर्डिस म्हणजे भिकारपणा. तर सर्व लोक त्याला त्याच्या भिकारपणासाठी चिडवत होते कारण त्या यंग सिगुलने उडायचा प्रयत्न केलेला नव्हता.